अजितदादा पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनाने महाराष्ट्रात न भरून येणारी पोकळी, इनाम सावर्डे आणि यशवंतनगर येथे शोकसभा, सर्वपक्षीय नेत्यांकडून आदरांजली, विकास कामांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनामुळे राज्याच्या राजकारणात आणि समाजकारणात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र एका कुशल अर्थतज्ञ व निर्णयक्षम नेतृत्वाला मुकला आहे, अशा शब्दात भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी शोकभावना व्यक्त केल्या. चंदगड तालुक्यातील इनाम सावर्डे येथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात आयोजित शोकसभेत विविध मान्यवरांनी अजितदादांना श्रद्धांजली अर्पण केली. आमदार शिवाजीराव पाटील यांनी अजित पवार यांचा अपघाती मृत्यू अत्यंत धक्कादायक असल्याचे सांगत त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याचे मत व्यक्त केले. अर्थ सल्लागार म्हणून त्यांची वेगळी ओळख होती. कठोर निर्णय क्षमता आणि प्रशासकीय जाण यामुळे ते सर्वपक्षीय नेत्यांमध्ये मानाचे स्थान मिळवून होते, असेही त्यांनी नमूद केले. चंदगडचे नगराध्यक्ष सुनील कानेकर म्हणाले, राजकारणात विरोधकांशीही सुसंवाद व मैत्रीपूर्ण संबंध कसे ठेवावेत हे अजित पवार यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. त्यांची कर्तबगारी आणि कामाची पद्धत अनेक राजकीय नेत्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. या शोकसभेला माजी पंचायत समिती सभापती शांताराम पाटील, उपनगराध्यक्ष आशय नाईकवाडी, संचालक दीपक पाटील, अनिल शिवणगेकर, माजी जिल्हा परिषद सदस्या ज्योती पाटील, राजर्षी गावडे, रवींद्र बांदिवडेकर, सचिन बल्लाळ, नगरसेवक अमेय सबनीस, मनीषा शिवणगेकर, नामदेव पाटील, स्वरा बल्लाळ, सचिन सातवणेकर, श्रीशैल पाटील, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष लक्ष्मण गावडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान यशवंतनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित श्रद्धांजली सभेत बोलताना वक्त्यांनी सांगितले की चंदगड तालुक्यातील सर्वांगीण विकासात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या परखड व निर्णयक्षम नेतृत्वामुळे रस्ते, पाणी पुरवठा, सिंचन, शिक्षण तसेच इतर पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाला. अनेक विकास कामे पूर्ण झाली असून काही कामे प्रगतीपथावर आहेत. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अजितदादांच्या चंदगड आडकूर येथील जाहीर सभेतील आठवणींना उजाळा दिला. राजेश पाटील यांना आमदार म्हणून निवडून द्या, या तालुक्याच्या विकासासाठी आम्ही त्यांना नामदार करू, असे त्यांनी केलेले स्पष्ट आवाहन आजही जनतेच्या स्मरणात असल्याचे वक्त्यांनी सांगितले. श्रद्धांजली सभेत मानसी भोगन यांनी आभाळ कोसळल्यासारखी भावना आहे, असे भावूक शब्दात सांगितले. विलास नाईक यांनी महाराष्ट्राच्या विकासात व सहकार क्षेत्रात अजितदादांची ओळख कोहिनूरसारखी होती, अशी भावना व्यक्त केली. तर पांडुरंग बेंडके यांनी नेता व कार्यकर्ता यांना समान वागणूक देणारा महाराष्ट्राचा वटवृक्ष हरपला आहे, असे नमूद केले. याशिवाय भरमाना गावडा, विलास पाटील, कॉम्रेड सुभाष देसाई, सुखदेव शहापूरकर, जानबा चौगुले, विष्णू गावडे, प्रवीण वाटंगी, अंबादास पाटील, ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांनीही मनोगत व्यक्त करून अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच शिनोळी फाटा परिसरात व्यापारी संघटना व देवरवाडी ग्रामस्थांच्या वतीनेही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार विविध सभांमधून व्यक्त करण्यात आला. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.